फडणवीसांमुळेच अजूनही आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीयेत. मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर आरोप केलेले आहेत. आरक्षणामध्ये फडणवीसच खोडा घालतात असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. त्यांना विचारलं, तुम्हाला फडणवीस आडवा येतो का? कोणचा सांगत? कुणीच नाही सांगणार. कसं सांगल? पण आता त्याची परिस्थिती आम्हाला त्यावेळेस वाटायचं नसेल येत आडवा, पण आता वाटायले. आज 7 महिने उलटून गेले साहेब. हे शिंदे साहेबाला काम करू देत नव्हता. कारण आता तुझ्या हातात आहे. तू जर त्यांना आडवा पडत नव्हता म्हणल्यावर आता तर मला तू ये. साधं सोपं आहे आता एकदम गणित. ठीक आहे, आम्ही त्यावेळेस पटून बी घेतलं असं की शिंदे साहेबच देत नाहीत बुवा. आम्ही म्हणत होतो तू देऊ देत नाही, ते म्हणायचं मी आडवा पडत नाही. विचारा त्यांना. आता तर ठीक आहे, आता तर तुम्हीच आहे. आता कसं काय मागण्या 7 महिने झाले तर मंजूर आहे ना आमची? कसं काय अंमलबजावणी होत नाही? याचा अर्थ त्यावेळेस फडणवीसच खोड्या घालत होते आणि आता तेच घालतो. गोरगरिबांना जे अपेक्षित आहे ते देणं माझं कर्तव्य आणि ते मी हमेशा पार करतो. मग कोणतेही रूल वेळेवर वापरायची वेळ आली तर मी ते वापरतो त्या समाजासाठी. आपला अजेंडा आहे, आपलं ध्येय आहे एकच, गोरगरिबांना आरक्षण मिळवून द्यायचं. मग कोणी बी आडवा आला मिळवून द्यायचा घेणार, ओबीसीतूनच घेणार. आणि साहेबाला आणखीन माहीतच नाही जवळचे कोण, त्यांना उंचीवर नेणारे कोण माहीतच नाही. त्याला थोड्या दिवसात कळत. त्याला दूध पाजलं ना, तो साप किती विषारी आहे, किती चावतो. उलट त्यांनी मराठ्यांशी गद्दारी नाही करायला पाहिजे. मराठ्यांनी त्यांना किती उंचीवर नेलंय. त्यांनी पूर्ण पिढ्या उपकार विसरायला नाही, मागच्या पण आणि पुढच्या पण.